नमस्कार मित्रांनो, स्पर्धानीती अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आगामी तलाठी भरती असेल, सर्व प्रकारच्या सरळ सेवांची भरती असेल, पोलीस भरती असेल, कंबाईन मुख्य परीक्षा असेल किंवा अशा सर्व परीक्षा ज्या परीक्षांना मराठी व्याकरणावर प्रश्न विचारले जातात, या सर्व परीक्षांना समोर ठेवून आपण मराठी व्याकरणाची एक सिरीज सुरू करतोय. मित्रांनो, या मराठी व्याकरण सिरीजचा हा भाग 1 आहे. म्हणजे आजचं जे लेक्चर आहे हे मराठी व्याकरण सिरीजचा पहिला भाग आहे. आता शिकवायला सुरुवात करण्या अगोदर या सिरीज बद्दल थोडक्यात बोलतो आणि त्यानंतर शिकवायला सुरुवात करतो. बघा मित्रांनो, या सिरीजचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे, नेमकं या सिरीज मध्ये मी काय घेणार आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत ज्या घटकांवर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा इथून पुढे पण त्याच्यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे, असे सगळे महत्त्वाचे घटक मी या सिरीज मध्ये डिस्कस करणार आहे. त्यामुळं ही सिरीज तुमच्या आगामी एक्झामसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर मित्रांनो, ज्या ज्या गोष्टी या सिरीज मध्ये मी तुम्हाला शिकवेल त्या गोष्टी परत तुम्हाला कधीच शिकायची गरज राहणार नाही आणि त्या एकदम परफेक्ट तुमच्या इथेच होऊन जाईल जर तुम्ही मन लावून सगळे लेक्चर्स व्यवस्थित बघितले तर. त्यामुळे मित्रांनो, सगळे लेक्चर्स, हा भाग 1 आहे, भाग 2, 3, 4 अशा प्रकारचे भाग येत राहतील. सगळे लेक्चर्स व्यवस्थित बघा. मला पूर्ण विश्वास आहे की आगामी एक्झाम मध्ये या सिरीजचा तुम्हाला नक्की फायदा होईल. पुढच्या भाग किंवा पुढच्या लेक्चरच्या अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. तिथे जा, आपला व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, जेणेकरून पुढच्या लेक्चरचं अपडेट तुम्हाला तिथे मिळत राहील. आलं लक्षात? मी अशी अपेक्षा करतो मित्रांनो, या सिरीजचं स्वरूप थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल. आलं लक्षात? चालेल. आता आपण शिकवायला सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, शिकवायला सुरुवात करण्या अगोदर फक्त 1 मिनिट तुमचा घेतो. मित्रांनो, ही आपली मराठी व्याकरण या विषयीची ऑनलाईन बॅच आहे. मराठी व्याकरणाचं वन स्टॉप सोल्युशन जर तुम्हाला मिळवायचं असेल आणि अगदी विस्तृतरित्या सखोलरित्या मराठी व्याकरण शिकायचं असेल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. एकदा का तुम्ही माझ्याकडून मराठी व्याकरण शिकले तर तुम्हाला परत कधीच कोणाकडून मराठी व्याकरण शिकायची गरज राहणार नाही म्हणजे नाही. आलं लक्षात? ही बॅच आपल्या ॲपवर उपलब्ध आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे, तिथे जा, ॲप डाउनलोड करा, तिथे तुम्हाला ही बॅच मिळून जाईल. त्यानंतर मित्रांनो, बॅच तर घ्याच तुम्हाला गरज असेल तर, पण मित्रांनो, मराठी व्याकरणाच्या नोट्स मी मोफत अवेलेबल करून देणार आहे आपल्या ॲपवर. आलं लक्षात? मग तिथे तुम्ही जाऊ शकता, ॲपशी कनेक्ट राहा, तिथे तुम्हाला आपल्या या मराठी व्याकरणाच्या नोट्स मोफत मिळून जातील. आलं लक्षात? मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, त्या नोट्सच्या बाहेर सहजासहजी प्रश्न विचारला जात नाही किंवा त्या नोट्सच्या बाहेर प्रश्न सहजासहजी येत नाही. जेवढे प्रश्न येतात त्या नोट्सच्या माध्यमातून तुमचे सुटू शकतात. आलं लक्षात? जर त्या नोट्स तुम्हाला वाचून कळाल्या तर तुम्ही वाचून घ्या, वाचून नाही कळाल्या तर या बॅचची मदत घ्या, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. आलं लक्षात? मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. ॲपशी कनेक्ट राहा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे. चालेल मित्रांनो, हा 1 मिनिट फक्त. मित्रांनो, ही आपली इकॉनॉमिक्सची ऑनलाईन बॅच आहे, ही आपली चालू घडामोडींची ऑनलाईन बॅच आहे. तुम्ही या बॅच पण बघू शकता, आपल्या ॲपवर त्या बॅच उपलब्ध आहे. आता मित्रांनो, मी आपला कुठलाही वेळ घेणार नाही, सरळ आपण आपला भाग पहिला जो भाग आहे यामध्ये शिकवायला सुरुवात करूयात. चालेल. बघा मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे. व्यवस्थित लक्ष द्या. मी अगदी व्यवस्थितपणे, शांतपणे आणि सुंदरपणे सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे, ज्या सहजरित्या तुम्हाला समजतील. अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. फक्त मन लावून सगळं लेक्चर व्यवस्थित बघा. मला पूर्ण विश्वास आहे जे मी तुम्हाला सांगेल ते 100% तुम्हाला समजलेलं असेल. आलं लक्षात? कारण हा माझा शिकवण्यावरचा माझा विश्वास आहे. आलं लक्षात? चालेल, लक्ष द्या. बघा मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा आहे मित्रांनो, स्वरांचे प्रकार आणि त्यांच्या व्याख्या यांच्या योग्य जोड्या जुळवा. स्वरांचे प्रकार आणि त्यांच्या व्याख्या यांच्या योग्य जोड्या जुळवा. बघा मित्रांनो, आपल्या मराठीची जी वर्णमाला आहे, या वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. किती वर्ण आहेत? 52. आणि या 52 वर्णापैकी काही आहेत स्वर. काय आहेत? स्वर. आणि या स्वरांचे वेगवेगळे प्रकार आहे, त्या प्रकारावरच आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की काही स्वरांचे प्रकार आपल्याला दिलेत आणि इकडं त्यांच्या व्याख्या दिल्यात. मग आपल्याला या स्वरांचे प्रकार आणि त्यांच्या व्याख्या यांच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहे. आता आपण हा प्रश्न वाचण्यापूर्वी किंवा या प्रश्नाचं उत्तर काढण्यापूर्वी स्वरांबद्दल काही गोष्टी डिस्कस करूयात.
जे स्वर आहेत या स्वरांबद्दल काही गोष्टी डिस्कस करूयात. या सगळ्या गोष्टी स्वरांचे काही प्रकार हे व्यवस्थितरित्या डिस्कस करून झाल्यानंतर आपण या प्रश्नाकडे येऊयात. ज्या वेळेस मी या सगळ्या स्वरांचे प्रकार जे आहे किंवा स्वरांचे जे आपल्याला या प्रश्नाशी रिलेटेड असलेले जे प्रकार आहेत ते तुम्हाला मी सांगेल, त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच मला सांगता. लक्षात चाल. आता हे सगळं बाजूला ठेवूयात आणि आपण स्वरांबद्दल चर्चा करूयात. आता लक्ष द्या मित्रांनो, मला सांगा रे, मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहे? मी आताच सांगितलं तुम्हाला, मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत मित्रांनो? 52 वर्ण आहेत. किती वर्ण आहेत सांगा? 52 वर्ण. आणि या 52 वर्णांपैकी स्वर किती आहेत रे मित्रांनो? स्वर आहेत मित्रांनो 14. व्यवस्थित लक्ष द्या. चला सांगा, 52 वर्णांपैकी स्वर किती आहेत? स्वर आहेत मित्रांनो 14. बरं, कोणते कोणते आहेत स्वर? तर बघा मित्रांनो, अ आहे, त्यानंतर आ आहे, त्यानंतर रस्व ई आहे, त्यानंतर दीर्घ ई आहे, त्यानंतर रस्व उ आहे, त्यानंतर दीर्घ उ आहे, त्यानंतर रु आहे, त्यानंतर रुलू आहे, त्यानंतर ए आहे, त्यानंतर ॲ आहे, त्यानंतर ऐ आहे, त्यानंतर ओ आहे, त्यानंतर ऑ आहे आणि त्यानंतर औ आहे. अशा प्रकारे मित्रांनो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 अशा प्रकारे मराठी वर्णमालेमध्ये जे एकूण 52 वर्ण आहेत त्यापैकी हे 14 काय आहेत रे मित्रांनो? स्वर आहेत. काय आहेत? स्वर आहे. आता तुम्हाला एक बेसिक गोष्ट लक्षात आली की मराठी वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहे आणि या 52 वर्णांपैकी 14 जे आहेत तर ते स्वर आहे आणि या स्वरांच्या प्रकाराबद्दलच आपला प्रश्न आहे. आता मित्रांनो, हे जे 14 स्वर आहे ना, तर या 14 स्वराचं उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार 3 प्रकार पडतात. बोला, मी परत एकदा सांगतो, काळजी करू नका, फक्त लक्ष असू द्या. मला सांगा, 14 स्वरांचं उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार, उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार म्हणजे काय? तर कोणत्या स्वराचा उच्चार करायला किती वेळ लागतो यानुसार या स्वराचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात मित्रांनो? 3. लक्ष द्या इकडे व्यवस्थित. उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार, आपला प्रश्न सहजरित्या सुटेल जर तुम्ही व्यवस्थितरित्या लक्ष दिलं तर. उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार, उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार या स्वरांचे किती प्रकार पडतात मित्रांनो? सांगा. 3. किती प्रकार पडतात सांगा? 3. त्यामध्ये पहिला प्रकार आहे मित्रांनो ऱ्हस्व स्वर. कोणते? बोला, ऱ्हस्व स्वर. त्यानंतर दुसरा प्रकार आहे मित्रांनो दीर्घ स्वर. कोणते स्वर सांगा? दीर्घ स्वर. आणि त्यानंतर तिसरा प्रकार यामध्ये आहे तो म्हणजे संयुक्त स्वर. कोणते स्वर मित्रांनो सांगा? संयुक्त स्वर. चला, बेसिक गोष्टी परत रिपीट करतो. मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहेत? 52. या 52 वर्णांपैकी स्वरांची संख्या किती आहेत? 14. कोणते कोणते आहेत ते तुम्हाला मी ते सांगितलेले आहेत. या 14 स्वरांचा उच्चार करायला वेगवेगळा कालावधी लागतो. मग या उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार किंवा स्वरांचा उच्चार करायला किती वेळ, किती कालावधी लागतो, या उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार स्वरांचे किती प्रकार पडले? 3. पहिले कोणते स्वर सांगा मित्रांनो? ऱ्हस्व स्वर. दुसरे स्वर कोणते मित्रांनो सांगा? दीर्घ स्वर. आणि तिसरे कोणते स्वर मित्रांनो सांगा? संयुक्त स्वर. बरं, मग सर या उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार स्वरांचे एकूण 3 प्रकार पडतात: ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. मग आता मला हे पण सांगा की ऱ्हस्व स्वर म्हणजे काय आणि कोणते कोणते स्वर ऱ्हस्व आहेत? दीर्घ स्वर म्हणजे काय आणि कोणते कोणते स्वर दीर्घ आहेत? आणि संयुक्त स्वर म्हणजे काय आणि कोणते कोणते स्वर संयुक्त आहेत? तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण पहिल्या प्रकाराबद्दल चर्चा करूयात, ऱ्हस्व स्वर. मग ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ, बघा परत एकदा रिपीट करतो, काळजी करू नका, इकडे लक्ष द्या. ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ म्हणजे 1 मात्रा एवढा वेळ लागतो त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर असं म्हणायचं. चला बोला, ऱ्हस्व स्वर कुणाला म्हणायचं? ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ म्हणजे किती? 1 मात्रा एवढा वेळ लागतो त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर असं म्हणायचं. आता सर आम्हाला हे सहज कळालं की ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ म्हणजे 14 स्वरांपैकी ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ म्हणजे 1 मात्रा एवढा वेळ लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणतात, हे आम्हाला समजलं. पण सर आम्हाला हे पण सांगा 1 मात्रा म्हणजे नेमकं किती? मग आम्हाला समजेल की ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ म्हणजे किती वेळ लागतो. तर बघा मित्रांनो, 1 मात्रा म्हणजे नैसर्गिकरित्या आपल्या डोळ्याची पापणी लावण्यास जेवढा वेळ लागतो तो वेळ म्हणजे 1 मात्रा एवढा वेळ. चला बोला, 1 मात्रा एवढा वेळ म्हणजे काय मित्रांनो? नैसर्गिकरित्या आपण डोळ्याची पापणी लावतो, या पापणी लावण्यास जेवढा वेळ लागतो, एकदा डोळ्याची पापणी लावण्यास जेवढा वेळ लागतो तो वेळ म्हणजे 1 मात्रा एवढा वेळ.
आणि या 14 स्वरापैकी ज्या स्वरांचा उच्चार करायला एक मात्रा एवढा वेळ लागतो त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर असं म्हणायचं. काय म्हणायचं मित्रांनो? ऱ्हस्व स्वर. मग मित्रांनो या 14 स्वरापैकी ऱ्हस्व स्वर आहेत 6. किती आहेत मित्रांनो सांगा? 6. कोणते कोणते आहेत मग? अ आहे, ऱ्हस्व ई आहे, त्यानंतर ऱ्हस्व उ आहे, त्यानंतर रू आहे, त्यानंतर लू आहे आणि त्यानंतर ॲ आहे. चला बोला कोणते कोणते स्वर ऱ्हस्व आहेत? अ आहे, ऱ्हस्व ई आहे, लहाना ई, लहाना उ म्हणजे ऱ्हस्व उ, त्यानंतर रू, लू आणि ॲ. अशा प्रकारे अ, ई, उ, रू, लू आणि ॲ हे 6 स्वर जे आहे तर ते ऱ्हस्व स्वर आहेत. चला बोला एकूण स्वर किती? 14. या स्वरांच्या उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार या स्वरांचे किती प्रकार पडतात? 3. पहिलं कोणतं? ऱ्हस्व स्वर, दुसरा दीर्घ स्वर, तिसरा संयुक्त स्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ म्हणजे किती? एक मात्रा एवढा वेळ लागतो त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर म्हणायचं. एक मात्रा म्हणजे किती? तर नैसर्गिकरित्या डोळ्याची पापणी लावण्यास जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ म्हणजे एक मात्रा वेळ. आणि या 14 स्वरांपैकी 6 स्वरांचा उच्चार करायला एक मात्रा एवढा वेळ लागतो म्हणून या 6 स्वरांना म्हटलं जातं ऱ्हस्व स्वर. कोणते स्वर? ऱ्हस्व स्वर. मग मी अशी अपेक्षा करतो मित्रांनो उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार आपण जे 3 प्रकार पाडले ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर त्यातला ऱ्हस्व स्वर कोणते आहेत आणि ऱ्हस्व स्वर म्हणजे काय हे तुमचं क्लिअर झालं असेल. चालेल. आता मित्रांनो उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार दुसरा प्रकार आपण बघतोय तो म्हणजे दीर्घ स्वर. मग दीर्घ स्वर म्हणजे काय? तर बघा मित्रांनो ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ म्हणजे 2 मात्रा एवढा वेळ लागतो त्या स्वरांना दीर्घ स्वर असं म्हणायचं. चला बोला दीर्घ स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार करायला 2 मात्रा जास्त वेळ म्हणजे किती वेळ? 2 मात्रा एवढा वेळ लागतो त्या स्वरांना दीर्घ स्वर असं म्हणायचं. म्हणजे ऱ्हस्व स्वरांचा उच्चार करायला 1 मात्रा एवढा वेळ लागतो. 1 मात्रा म्हणजे नैसर्गिकरित्या डोळ्याची पापणी लावण्यास जेवढा वेळ असतो तो 1 मात्रा वेळ असतो. दीर्घ स्वरांचा उच्चार करायला 2 मात्रा एवढा वेळ लागतो. 2 मात्रा म्हणजे काय? तर 2दा पापणी लावण्यास जेवढा वेळ लागतो तो वेळ. आणि मित्रांनो या 14 स्वरापैकी दीर्घ स्वर आहेत 4. किती आहेत मित्रांनो सांगा? 4. मग कोणते कोणते आहेत? तर मित्रांनो आ आहे, त्यानंतर दीर्घ ई आहे, त्यानंतर दीर्घ ई आहे आणि त्यानंतर अ आहे. चला बोला एकूण 14 स्वरांपैकी दीर्घ स्वर किती आहेत मित्रांनो? आ 4 आहेत. कोणते कोणते? आ, दीर्घ ई, दीर्घ उ आणि अ. चला बोला मला सांगा उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार स्वराचे किती प्रकार पडतात? 3. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ म्हणजे 1 मात्रा एवढा वेळ लागतो त्यांना ऱ्हस्व स्वर म्हणायचं. ऱ्हस्व स्वर आहेत 6. दीर्घ स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करायला 2 मात्रा एवढा वेळ लागतो जास्त वेळ लागतो त्यांना आपण दीर्घ स्वर असं म्हटलं. आणि दीर्घ स्वर एकूण आहेत 4. कोणते कोणते? आ, दीर्घ ई, दीर्घ उ आणि अ. क्लिअर. आता मित्रांनो तिसरा जो प्रकार आहे तो आहे संयुक्त स्वर. मग संयुक्त स्वर म्हणजे काय? तर बघा मित्रांनो ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ म्हणजे 2 मात्रा एवढाच वेळ लागतो त्या स्वरांना संयुक्त स्वर असंही म्हणतात. मग मित्रांनो तुम्ही म्हणताल सर दीर्घ स्वरांचा उच्चार करायला पण 2 मात्रा एवढा वेळ लागतो आणि संयुक्त स्वरांचा उच्चार करायला पण 2 मात्रा एवढा वेळ लागतो मग यांना संयुक्त स्वर असं का म्हटलंय? यांना दीर्घ स्वर असं का नाही म्हटलं? तर बघा मित्रांनो या संयुक्त स्वरांना आपण दीर्घ स्वर पण म्हणू शकतो. का? कारण यांचा पण उच्चार करायला 2 मात्रा एवढा वेळ लागतो आणि यांचा पण उच्चार करायला 2 मात्रा एवढाच वेळ लागतो म्हणून संयुक्त स्वर जे आहे यांना पण आपण दीर्घ स्वर म्हणू शकतो. मग यांना संयुक्त स्वर का म्हटलं? तर बघा मित्रांनो यांचा उच्चार करायला 2 मात्रा एवढा वेळ लागतो परंतु हे 2 किंवा अधिक स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेले आहे म्हणून यांना संयुक्त स्वर असं म्हणायचं. मग बघा मित्रांनो एकूण जे 14 स्वर आहेत यातले 4 स्वर जे आहेत तर ते संयुक्त आहेत. आणि कोणते कोणते आहेत बघा मित्रांनो? ए, ऐ, ओ आणि औ. अशा प्रकारे हे 4 स्वर संयुक्त स्वर आहे. मग यांना संयुक्त का म्हटलं? तर यांचा उच्चार करायला 2 मात्रा एवढाच वेळ लागतो परंतु हे 2 किंवा अधिक स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेले आहे म्हणून यांना संयुक्त स्वर असं म्हटलं गेलंय. आलं लक्षात? मग ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहे म्हणजे नक्कीच हे कोणत्या तरी 2 स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेले आहे. मग कोणत्या स्वरांच्या एकत्रीकरणातून यांची निर्मिती झालेली आहे? तर बघा मित्रांनो ए जो स्वर आहे ना ए हा स्वर अ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई या दोघांपैकी एक आणि हा म्हणजे अ आणि या दोघांपैकी एक कोणताही घेऊ शकतो आपण. यांच्या एकत्रीकरणातून अ प्लस ई किंवा ई यांच्या एकत्रीकरणातून ए हा स्वर तयार झालेला आहे. कोणता? ए. त्यानंतर ऐ मित्रांनो आ अधिक
ई किंवा ई यांच्या एकत्रीकरणातून ऐ हा स्वर तयार झालेला आहे. कोणता मित्रांनो सांगा? ऐ हा स्वर. त्यानंतर ओ हा स्वर जो आहे ना मित्रांनो, अ अधिक उ किंवा उ, रस्व यू उ किंवा दीर्घ उ दोघांपैकी एक कोणताही घेऊ शकतो. यांच्या एकत्रीकरणातूून ओ हा स्वर तयार झालेला आहे. कोणता? ओ. आणि जो औ स्वर आहे ना मित्रांनो, हा आ अधिक उ किंवा उ म्हणजे या दोघांपैकी एक आणि आ यांच्या एकत्रीकरणातून जो स्वर तयार झाला तो आहे औ. आणि म्हणून मित्रांनो हे 4 स्वर या स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार झालेले आहेत. म्हणून यांना काय म्हटलं गेलं मित्रांनो सांगा? संयुक्त स्वर. काय म्हटलं गेलं सांगा? संयुक्त स्वर. संयुक्त स्वराला आपण दीर्घ स्वर पण म्हणू शकतो. का? कारण संयुक्त स्वरांचा उच्चार करायला पण 2 मात्रा एवढा वेळ लागतो आणि दीर्घ स्वरांचा उच्चार करायला पण 2 मात्रा एवढा वेळ लागतो. मग याचा वेगळा प्रकार का पडला? तर मित्रांनो हे स्वर 2 किंवा अधिक स्वरांच्या किंवा 2 स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार झालेले आहेत. म्हणून यांना संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. या 2 विजातीय स्वरांच्या एकत्रीकरणातून हे 2 स्वर तयार झालेले आहेत. त्यांना संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. आता विजातीय म्हणजे काय हे पुढे मी लगेच सांगणार आहे. आपल्या याच प्रश्नामध्ये त्याच्याशी संबंध आहे. ओके, आता इकडे लक्ष द्या. बेसिक माहिती एकदा फास्ट मध्ये सांगा. मला सांगा एकूण स्वर किती आहेत? 14. स्वर उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार स्वराचे किती प्रकार पडले आपण? 3. पहिला कोणते सांगा? रस्व स्वर. दुसरा दीर्घ. तिसरा संयुक्त. रस्व स्वर किती आहेत? 6. दीर्घ स्वर किती आहेत? 4. आणि संयुक्त स्वर किती आहेत? 4. 6 आणि 4 10. 10 आणि 4 14. एकूण स्वर किती आहेत? 14. मग रस्व स्वर म्हणजे काय? तर ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ म्हणजे 1 मात्रा एवढा वेळ लागतो त्यांना रस्व स्वर असं म्हणायचं. दीर्घ स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार करायला जास्त वेळ म्हणजे 2 मात्रा एवढा वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असं म्हणायचं. आणि संयुक्त स्वर म्हणजे काय? तर ज्या स्वरांचा उच्चार करायला 2 मात्रा जास्त वेळ म्हणजे 2 मात्रा एवढाच वेळ लागतो परंतु ते 2 किंवा अधिक स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेले आहे. म्हणून यांना संयुक्त स्वर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? संयुक्त स्वर. लक्षात. आता मित्रांनो आपला प्रश्न जो आहे तो दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर याच्या व्याख्या आपल्याला विचारलेल्या आहेत. लक्षात. हा अर्धवट आपला प्रश्न आता सुटलेला आहे. आता मित्रांनो अजून मी अशी अपेक्षा करतो उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार हे 3 प्रकार तुमच्या सहजरित्या लक्षात आले असतील. आता बघा मित्रांनो हे जे 14 स्वर आहेत किंवा आपले जे मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर आहे, लक्ष द्या इकडे, मराठी वर्णमाले जे एकूण स्वर आहे यांचं उच्चार स्थानानुसार समजून घ्या व्यवस्थित. मराठी वर्णमालेमध्ये जे स्वर आहे यांचं उच्चार स्थानानुसार 2 प्रकार पडतात. एक आहे सजातीय स्वर आणि दुसरा आहे विजातीय स्वर. बघा उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार 3 प्रकार पडतात. ते तुम्हाला मी सांगितले की कोणत्या स्वरांचा उच्चार करायला किती वेळ किती काळ लागतो त्यावरून त्याचे 3 प्रकार पडला. रस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. पण ज्या वेळेस आपण ह्या 14 स्वरांचा उच्चार करतो किंवा स्वरांचा उच्चार करतो त्यावेळेस आपल्या मुखातल्या विविध अवयवांचा वापर करून आपण या स्वरांचा उच्चार करत असतो. मग कोणत्या स्वराचं उच्चार स्थान आपल्या मुखातल्या कोणत्या भागात आहे याच्यावरून याचे 2 प्रकार असतात. एक असतं सजातीय स्वर आणि दुसरं असतं विजातीय स्वर. उच्चार स्थानानुसार स्वरांचे प्रकार म्हणजे काय मित्रांनो? तर जे स्वर आहेत या स्वरांचं उच्चार स्थान मुखातल्या नेमकं कोणत्या भागात आहे, मुखातल्या कोणत्या भागांचा कोणत्या अवयवांचा वापर करून स्वरांचा उच्चार केला जातो यावरून त्याचे 2 प्रकार पडतात. एक सजातीय स्वर आणि दुसरं विजातीय स्वर. मग सजातीय स्वर म्हणजे काय? तर बघा मित्रांनो ज्या 2 स्वरांचं म्हणजे तुम्हाला काय केलं जातं 2 स्वरांची जोडी दिली जाते. स्वर कोणते आहेत ते तुम्हाला मी सांगितलं. 2 स्वरांची जोडी दिली जाते आणि विचारलं जातं ही जोडी सजातीय स्वरांची आहे का विजातीय स्वरांची आहे. मग सजातीय स्वर म्हणजे काय? तर ज्या 2 स्वरांचं उच्चार स्थान समान आहे. समजून घ्या. ज्या 2 स्वरांचं उच्चार स्थान समान आहे. उच्चार स्थान समान आहे म्हणजे काय? मुखातल्या एकाच ठिकाणाहून जर त्यांचा उच्चार होत असेल तर त्या स्वरांना सजातीय स्वर असं म्हणायचं. आणि विजातीय स्वर म्हणजे काय? तर ज्या 2 स्वरांचं उच्चार स्थान मुखातल्या वेगवेगळ्या भागांमधून आहे. जी एक जोडी स्वरांची तुम्हाला दिली जाते आणि त्याच्यामध्ये जर एका स्वराचं उच्चार स्थान वेगळं असेल आणि एका स्वराचं उच्चार स्थान वेगळं असेल तर त्या स्वरांची जोडी ही विजातीय स्वरांची जोडी असते. परत एकदा सांगतो, इकडे लक्ष द्या, काळजी करू नका, 100% समजेल. चला बोला. सजातीय स्वर म्हणजे काय? ज्या 2 स्वरांचं उच्चार स्थान एकाच ठिकाणाहून असतं. मुखातल्या एकाच भागाहून त्यांचा उच्चार होतो. कंठातूनच होतो, टाळूतनच होतो, मुर्देतनच होतो. लक्षात. अशा प्रकारे एकाच ठिकाणाहून जर त्यांचा उच्चार होत असेल तर त्यांना सजातीय स्वर असं म्हणायचं. विजातीय स्वर म्हणजे काय? तर ज्या 2 स्वरांचं उच्चारस्थान वेगवेगळं आहे त्यांना विजातीय स्वर असं म्हणायचं. मग सजातीय स्वर कोणते कोणते आहेत? तर बघा मित्रांनो अ आणि आ
ही सजातीय स्वरांची जोडी आहे का? कारण अ चं उच्चार स्थान पण कंठेच आहे, आ चं उच्चार स्थान पण कंठेच आहे, म्हणजे अ हा स्वर पण कंठातूनच उच्चारला जातो आणि आ हा स्वर पण कंठातूनच उच्चारला जातो, म्हणून ही अ आणि आ ही सजातीय स्वरांची जोडी आहे, कारण यांचं उच्चार स्थान एकच आहे. त्यानंतर मित्रांनो ऱ्स्व ई आणि दीर्घ ई ह्या दोन स्वरांची जोडी ही पण सजातीय स्वरांची जोडी आहे का? कारण ई चं उच्चार स्थान पण तालव्य आहे आणि दीर्घ ई चं उच्चार स्थान पण तालव्य आहे, म्हणजे टाळूला जिभेचा स्पर्श होऊन हे दोन वर्ण किंवा दोन स्वर उच्चारले जातात, म्हणून ही सजातीय स्वरांची जोडी आहे. त्यानंतर मित्रांनो ऱ्स्व उ आणि दीर्घ उ ही जोडी पण सजातीय स्वरांची आहे का? कारण उ चं उच्चार स्थान ओष्ठ आहे, एकाच ठिकाणाहून ओठाला जिभेचा स्पर्श होऊन हे वर्ण उच्चारले जातात, हे स्वर उच्चारले जातात, म्हणून यांचं उच्चार स्थान एकच आहे, म्हणून यांना सजातीय स्वर असं म्हटलं जातं. चला बोला, मला सांगा आपण उच्चार स्थानानुसार म्हणजे मुखातल्या कोणत्या स्थानावरून कोणत्या ठिकाणावरून स्वरांचा उच्चार होतो यावरून याचे किती प्रकार पडले? 2. एक कोणतं सांगा मित्रांनो? सजातीय स्वर. दुसरं विजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजे काय? ज्या दोन स्वरांचं उच्चार स्थान समान आहे, तुम्हाला एक दोन स्वरांची जोडी दिली जाते आणि विचारलं जातं हे सजातीय आहे का विजातीय आहे, मग बघायचं त्यांचं उच्चार स्थान नेमकं कुठे आहे. मग जर त्यांचं उच्चार स्थान एकच असेल, मुखातल्या एकाच ठिकाणाहून त्यांचा उच्चार होत असेल, तर ती असते सजातीय. आणि सजातीय स्वरांच्या जोड्या 3 आहेत, अ आ इ ई आणि उ उ. त्यानंतर मित्रांनो विजातीय स्वर म्हणजे काय? ज्या दोन स्वरांचं उच्चार स्थान वेगवेगळं आहे त्यांना विजातीय स्वर असं म्हटलं जातं. मग वेगवेगळं आहे म्हणजे काय? जसं मी म्हटलं अ आणि ई. आता बघा अ चं उच्चार स्थान कंठातनं आहे, कंठातनं, आणि ई चं उच्चार स्थान टाळूमधनं आहे, तालव्य. म्हणजे याचा अर्थ काय? याचं उच्चार स्थान वेगळं आहे आणि याचं उच्चार स्थान वेगळं आहे, म्हणजे ही जी जोडी आहे ही विजातीय स्वरांची जोडी आहे. त्यानंतर मी म्हटलं मित्रांनो आ आणि उ. आता आ चं उच्चार स्थान कंठातनं आहे आणि उ चं उच्चार स्थान ओठातनं आहे, म्हणजे यांचं पण उच्चार स्थान वेगवेगळं आहे, म्हणून ही पण विजातीय स्वरांची जोडी आहे. त्यानंतर म्हटलं मित्रांनो मी आ आणि ई. आ चं उच्चार स्थान कंठातनं आहे, ई चं उच्चार स्थान टाळूमधनं आहे, टाळूला जिभेचा स्पर्श होऊन, म्हणजे हे पण दोन वेगवेगळे उच्चार स्थान असणारे स्वर आहेत, स्वरांची जोडी आहे, म्हणून यांना विजातीय स्वर असं म्हणायचं. मग अशा असंख्य जोड्या आपल्याला तयार करता येतील. प्रत्येक स्वरासोबत एक एक स्वर घेऊन पाहायचा, तो विजातीय असला तर तो काय येईल? विजातीय स्वरांची जोडी. आलं लक्षात? लक्ष द्या इकडे. उच्चार स्थानानुसार स्वरांचे किती प्रकार पडतात? 2. एक सजातीय स्वर, विजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचं उच्चार स्थान समान आहे, ज्या दोन स्वरांचं उच्चार स्थान एकाच ठिकाणाहून आहे त्यांना सजातीय स्वर असं म्हणायचं. आणि विजातीय स्वर म्हणजे ज्या दोन स्वरांचं उच्चार स्थान वेगवेगळ्या ठिकाणाहून आहे, वेगवेगळं आहे, त्यांना विजातीय स्वर असं म्हणायचं. आलं लक्षात? ओके. आता याच्याबद्दल 1% 2% मुलांना, म्हणजे हुडे मुलं बघताय त्यापैकी 1% 2% मुलांना कन्फ्युजन अजूनही असेल. का असेल? कारण त्यांना सगळ्या वर्णांचं उच्चारस्थान माहीत नसेल. म्हणजे आपले जे एकूण 52 वर्ण आहे, या 52 वर्णाचं उच्चारस्थान नेमकं कसं कसं आहे हे ज्यांना माहिती नाही त्यांना थोडंसं कन्फ्युजन झालं असेल. पण काळजी करू नका, या सिरीजमध्ये पुढचे जे भाग येतील त्या भागामध्ये मी उच्चारानुसार जे वर्ण आहे, कोणत्या वर्णांचा उच्चार नेमका मुखातल्या कोणत्या भागापासून होतो या सगळ्यांबद्दल भविष्यात चर्चा करणार आहे, त्याबद्दल निश्चिंत राहा. आता फक्त एवढंच लक्षात घ्या, सजातीय स्वर म्हणजे ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान समान आहे त्यांना सजातीय स्वर असं म्हणायचं. विजातीय स्वर म्हणजे ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान वेगवेगळं आहे त्यांना विजातीय स्वर असं म्हणायचं. नंतर हे सगळे उच्चारस्थान तुम्हाला माहिती झाले ना, मग हे अजून सुंदर तुम्हाला समजेल. क्लिअर? चालेल. आता बघा मित्रांनो, अजून पण स्वरांचे वेगळ्या प्रकारे अजून पण प्रकार पाडता येतात आपल्याला, पण आपल्या प्रश्नापुरता आपण चर्चा करूयात. लक्ष द्या तिकडे. आपला प्रश्न काय आहे? एकदा प्रश्नाकडे जाण्याआधी मी आतापर्यंत काय काय शिकवलं त्याबद्दल थोडक्यात रिवाइज करतो. चला बोला. आपण एकूण स्वर एकूण वर्ण किती आहेत मराठी वर्णमालेमध्ये? 52. यापैकी स्वर किती आहेत? 14. ओके. 14 स्वरांचं उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार म्हणजे कोणत्या स्वराचा उच्चार करायला किती वेळ लागतो यावरून याचे किती प्रकार पाडले आपण? 3. ऱ्स्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर. ऱ्स्व स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करायला कमी वेळ म्हणजे एक मात्रा एवढा वेळ लागतो त्यांना ऱ्स्व स्वर म्हणायचं. दीर्घ स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करायला 2 मात्रा जास्त वेळ म्हणजे दीर्घ म्हणजे जास्त वेळ लागतो, 2 मात्रा एवढा वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर असं म्हणायचं. आणि संयुक्त स्वर म्हणजे काय? तर ज्या स्वरांचा उच्चार करायला 2 मात्रा एवढाच वेळ लागतो परंतु ते 2 किंवा अधिक स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेले आहे म्हणून त्यांना संयुक्त स्वर असं म्हटलं. संयुक्त स्वरांना आपण दीर्घ स्वर म्हणू शकतो का? तर म्हणू शकतो. जर तुम्हाला संयुक्त स्वरांना दीर्घ स्वर म्हणू शकतात का? तर म्हणू शकतो. का? कारण हे उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार प्रकार आहे आणि दोघांचा उच्चार करायला सारखाच दीर्घ जास्त वेळ लागतो म्हणून हे सगळे दीर्घ स्वर आहे. पण संयुक्तला वेगळं का केलंय 4 स्वरांना? तर ते इतर
स्वरांच्या एकत्रीकरणातून साधले गेलेत म्हणून त्यांना संयुक्त स्वराच्या प्रकारामध्ये टाकले. ऱ्हस्व स्वर 6, दीर्घ स्वर 4, संयुक्त स्वर 4, 6 4 10 4 14 एकूण स्वर. ओके. सजातीय स्वर उच्चार स्थानानुसार स्वराचे दोन प्रकार पाडले. सजातीय स्वर, विजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजे ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान समान आहे, सारखं आहे, त्यांना सजातीय स्वर असं म्हटलं. विजातीय स्वर म्हणजे ज्या दोन स्वरांचं उच्चारस्थान वेगवेगळं आहे त्यांना विजातीय स्वर असं म्हटलं. मग सजातीय स्वरांच्या जोड्या मी तुम्हाला सांगितल्या ज्यांचं उच्चारस्थान सारखंच आहे. आणि लक्षात, हे अजून आपण पुढे ज्यावेळेस सगळ्या स्वरांचं उच्चारस्थान, सगळ्या वर्णांचं उच्चारस्थान बघू त्यावेळेस अजून सुंदर तुमच्या लक्षात येईल. लक्षात. ओके. आता आपल्या प्रश्नाकडे येऊ. बघा आता सहज सुटेल, तुम्हीच मला सांगताल आता. चला सांगा रे, दीर्घ स्वर म्हणजे काय रे मित्रांनो? चला सांगा, दीर्घ स्वर म्हणजे काय? बघा, दीर्घ स्वर, चला सांगा, दीर्घ स्वर म्हणजे काय? स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ म्हणजे जास्त वेळ. जास्त वेळ म्हणजे किती वेळ मित्रांनो? 2 मात्रा एवढा वेळ लागतो. त्या स्वरांना काय म्हणायचं मित्रांनो? दीर्घ स्वर. म्हणजे एचं उत्तर काय असेल मित्रांनो? 3. बरोबर. ओके. संयुक्त स्वर म्हणजे काय मित्रांनो? तर बघा, 2 स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर म्हणजे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर एकूण किती आहेत? 4. कोणते कोणते? ए, ऐ, ओ आणि औ. आणि हे 2 किंवा अधिक स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेले आहे. जसं ए हा स्वर अ प्लस ई किंवा ई यांच्या एकत्रीकरणातून बनलेला आहे. ऐ हा स्वर आ प्लस ई किंवा ई यांच्या एकत्रीकरणातून बनलेला आहे. ओ हा स्वर अ प्लस उ किंवा उ यांच्या एकत्रीकरणातून बनलेला आहे. आणि औ हा स्वर आ प्लस उ किंवा उ यांच्या एकत्रीकरणातून बनलेला आहे म्हणून यांना संयुक्त स्वर असं म्हटलं. मग 2 स्वर एकत्र येऊन बनलेले स्वर म्हणजे संयुक्त स्वर. म्हणजे ब चं उत्तर आहे बी चं 4. सजातीय स्वर म्हणजे काय? ज्यांचं उच्चार स्थान एकच आहे. मग बघा, एकाच उच्चार स्थानातून निघणारे स्वर म्हणजे सजातीय स्वर. मग सी चं उत्तर आहे मित्रांनो 1. आणि विजातीय स्वर म्हणजे भिन्न वेगवेगळ्या उच्चार स्थानातून निघणारे स्वर म्हणजे विजातीय स्वर. म्हणजे याचं उत्तर आहे 2. मग 3 4 1 2 कुठे आहे? बघा, 3 4 1 2. तर बघा मित्रांनो, 3 4 1 2 2 नंबरचं ऑप्शन हे आपलं उत्तर असेल. आता एक गोष्ट सांगू का मित्रांनो, मी थोडक्यात सांगून पण पुढे जाऊ शकत होतो, पण याच्यानंतर जर तुम्हाला ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर विचारले तर केवळ अशक्य आहे प्रश्न जाणं. कारण मी सगळंच तुम्हाला सांगितलंय. याच्या बाहेर वेगळा काही प्रश्न येणार नाही. जेवढं सांगितलं फक्त तेवढं व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. अजून पण स्वरांचं व्युत्पत्तीनुसार कोणत्या स्वराची उत्पत्ती कशी झाली यानुसार परत स्वरांचे सिद्ध स्वर, साधित स्वर असे प्रकार पडतात. ते नंतर एखाद्या प्रश्नाचा संबंध आला तिथं पण मी तुम्हाला घेईल ते. पण सध्या उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार आणि उच्चार स्थानानुसार, उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार स्वराचे 3 प्रकार आणि उच्चार स्थानानुसार स्वराचे 2 प्रकार व्यवस्थित लक्षात ठेवा. सुटला प्रश्न? चालेल, आपण आता पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, काही मुलांचं असेल की सर पटापट प्रश्न, लय मोठे प्रश्न घ्या, लय मोठे प्रश्न घ्या. हे बघा, मला सांगा, मी जेवढे डिस्कस केले याच्यातनं मी कमीत कमी 20 प्रश्न तयार करू शकतो वेगवेगळे. आणि ते 20 प्रश्न तुम्हाला सहज सुटतील जेवढं मी तुम्हाला सांगितलं. प्रश्नांची संख्या मॅटर करत नाही आपल्यासाठी. आपल्यासाठी मॅटर करतंय आपल्याला कंटेंट किती महत्वाचं आणि किती मिळतंय. हा लक्षात. आता मी जेवढं कंटेंट सांगितलं याच्यावर किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न होऊ शकतात? कमीत कमी 20. कमीत कमी, ते पण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि ते तुम्हाला सहज सुटतील. हा लक्षात. आता मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला पहिला प्रश्न व्यवस्थित समजला असेल. आता दुसऱ्या प्रश्नाकडे येऊ. बघा मित्रांनो, वर्णमालेत, बघा समजून घ्या व्यवस्थित. वर्णमालेत आपली जी एकूण वर्णमाला आहे, किती वर्णांची आहे वर्णमाला? वर्णमाला आहे 52 वर्णांची. बघा, मग आपल्या वर्णमालेत स्वतंत्र दंड असणारे व्यंजन किती? बघा समजून घ्या, हा प्रश्न कोणत्या स्वरूपाचा आहे? स्वतंत्र दंड असणारे व्यंजन. बघा, एकूण जे वर्ण आहेत ना मित्रांनो, हे वर्ण आहेत एकूण 52. किती वर्ण आहेत? 52. या 52 वर्णापैकी मित्रांनो स्वर आहेत 14. मी आत्ताच सांगितलं स्वरांबद्दल बऱ्याच गोष्टी. स्वर आहेत 14. त्यानंतर या 52 वर्णांपैकी मित्रांनो स्वरादी आहेत 2. किती आहेत मित्रांनो? 2. त्यानंतर मित्रांनो या 52 वर्णांपैकी व्यंजन आहेत 34. किती आहेत मित्रांनो सांगा? 34. आणि मित्रांनो या 52 वर्णांपैकी विशेष संयुक्त व्यंजन आहेत 2. विशेष संयुक्त व्यंजन आहेत 2. याबद्दल भविष्यात हळूहळू आपण जसे प्रश्न येतील तशी चर्चा करूयात. पण आता इकडे लक्ष द्या, आपण वर्णमालेत स्वतंत्र दंड असणारे व्यंजन या प्रश्नाबद्दल चर्चा करतोय. मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहे, स्वर आहेत 14, स्वरादी आहेत 2, व्यंजन आहेत 34 आणि विशेष संयुक्त व्यंजन आहेत 2. आता आपल्याला या व्यंजनाबद्दल प्रश्न आहे. कसा प्रश्न आहे की कोणत्या व्यंजनाचं स्वरूप कसं आहे, की कोणत्या व्यंजन कोणत्या दंडाने किंवा कोणता दंड कोणत्या व्यंजनामध्ये आहे. उदाहरणार्थ बघा, कसा दंड म्हणजे काय, अगोदर बेसिक पासून चर्चा करू, काळजी करू नका. दंड म्हणजे काय तर बघा मित्रांनो, क हे व्यंजन आहे. क या व्यंजनात बघा इथे मध्ये
दंड आहे, मध्ये दंड आहे. त्यानंतर बघा ग हे व्यंजन आहे, ग या व्यंजनाला शेवटी स्वतंत्र दंड आहे. त्यानंतर बघा ड हे व्यंजन आहे, बघा ड या व्यंजनाला वर अर्धा दंड आहे. त्यानंतर मित्रांनो घ हे व्यंजन आहे, बघा घ या व्यंजनाला शेवटी जोडलेला दंड आहे. बघा समजून घ्या व्यवस्थित. ग ला शेवटी स्वतंत्र दंड आहे, क ला मध्ये दंड आहे, ड ला अर्धा दंड आहे आणि घ ला शेवटी जोडलेला दंड आहे. मग अशा प्रकारे स्वतंत्र दंड असणारे व्यंजन किती असा प्रश्न आहे. मग आपण काय करूयात, जे 34 व्यंजन आहे ना, या 34 व्यंजनापैकी कोणत्या व्यंजनाला अर्धा दंड आहे, कोणत्या व्यंजनाला स्वतंत्र दंड आहे, कोणत्या व्यंजनाला मध्ये दंड आहे आणि कोणत्या व्यंजनाला जोडलेला दंड आहे आणि कोणत्या व्यंजनाला दंडच नाही, तर असे सगळे व्यंजन बघू आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या प्रश्नाकडे येऊया. आलं लक्षात? चालेल, लक्ष द्या. बघा मित्रांनो, सहज समजेल. मराठी वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्णापैकी व्यंजन किती आहेत तर मित्रांनो बोला. व्यंजन किती आहेत मित्रांनो? 34. किती आहेत? 34. या 34 व्यंजनापैकी दंड नसणारं व्यंजन एक आहे, र. कोणतं मित्रांनो सांगा? र. र या व्यंजनाला कुठेच दंड नाही. बघा असा दंड कुठेच नाही दिसते. र ला अशा प्रकारचा दंड कुठेच नाही, म्हणून हे दंड नसणारं व्यंजन आहे. मग तुम्हाला जर प्रश्न आला दंड नसणारं व्यंजन कोणतं तर र. त्यानंतर मित्रांनो मध्ये दंड असणारी व्यंजन आहेत 2. किती आहेत सांगा? 2. आणि ती आहेत मित्रांनो क आणि फ. बघा क ला बघा इथे अशा प्रकारचा मध्ये दंड आहे आणि फ ला बघा इथं अशा प्रकारचा मध्ये दंड आहे. मग मध्ये दंड असणारी जी व्यंजन आहेत ती आहेत 2. किती आहेत मित्रांनो? 2. मग तुम्हाला जर उद्या प्रश्न आला मध्ये दंड असणारी व्यंजन किती तर 2 सांगायचे, क आणि फ. त्यानंतर मित्रांनो शेवटी याच्यावर आपला प्रश्न आहे ना, शेवटी स्वतंत्र दंड असणारी व्यंजन 3. आपल्या प्रश्नाचं उत्तर 3 आहे. बघा मग कोणती कोणती शेवटी स्वतंत्र दंड असणारी व्यंजन? ग आहे, न आहे आणि श आहे. ओके. ग ला बघा इथे शेवटी स्वतंत्र दंड आहे, कशाला जोडलेला नाही तो दंड. न ला पण बघा शेवटी स्वतंत्र दंड आहे आणि श ला पण बघा शेवटी स्वतंत्र दंड आहे. 34 व्यंजनापैकी 3 व्यंजन असे आहे ज्यांना स्वतंत्र दंड आहे. क्लिअर? अशा प्रकारे मित्रांनो स्वतंत्र दंड असणारी व्यंजन किती? 3. चला बोला. दंडच नसणारं व्यंजन असा कोणत्याच प्रकारचा दंड नाही, उभा आडवा जोडलेला स्वतंत्र कोणताच दंड नाही असं व्यंजन एक आहे, र. मधोमध मध्ये दंड असणारी व्यंजन बघा क ला असा मध्ये दंड आहे, फ ला मध्ये दंड आहे. अशी व्यंजन किती आहेत? 2. क आणि फ. शेवटी स्वतंत्र दंड असणारी व्यंजन आहेत ती ग, न आणि श. गणेश लक्षात ठेवायचं. ग, न आणि श शेवटी स्वतंत्र दंड असणारी व्यंजन 3. ओके. त्यानंतर बघा मित्रांनो अर्धा दंड असणारी व्यंजन तर ही आहेत मित्रांनो एकूण 10. मग बघा अर्धा दंड बघा इथे ड आहे, याला बघा अर्धा दंड आहे. त्यानंतर बघा इथं ट आहे, ट ला बघा अर्धा दंड आहे. त्यानंतर इथं ठ आहे, ठ ला बघा इथं अर्धा दंड आहे. अशा प्रकारे अर्धा दंड असणारी 34 व्यंजनापैकी किती व्यंजन आहेत मित्रांनो? 10. किती आहेत? 10. चला बोला. अर्धा दंड असणारी व्यंजन किती? 10. अशा प्रकारे वर अर्धा दंड भरपूर आहेत. त्याच्यानंतर ळ आहे बघा, ळ ला इथं अर्धा दंड आहे. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारे 10 अशी व्यंजन आहेत. ही सगळी व्यंजन ड, छ, ट, ठ, ग, ध, द, ह, ळ, ल. बघा हे जे ड आहे तर हे ड डमरूचा आणि हे जे ड आहे हे अनुनासिक आहे आपलं. ग, ख, ग, घ, ग. आलं लक्षात? अनुनासिक आहे. पुढे मी हळूहळू याबद्दल चर्चा करेल, पण आता एवढंच लक्षात घ्या. अर्धा दंड असणारी व्यंजन आहेत 10. त्यानंतर मित्रांनो जोडलेला दंड असणारी व्यंजन आहेत 18. बघा इथं आता ख बघा, ख ला असा जोडलेला दंड आहे बघा. स्वतंत्र आहे का? नाही, जोडलेला दंड आहे. त्यानंतर घ बघा, घ ला अशा प्रकारे जोडलेला दंड आहे. ज बघा, ज ला अशा प्रकारे जोडलेला दंड आहे. त्यानंतर त बघा, त ला अशा प्रकारे जोडलेला दंड आहे. मग एकूण 34 व्यंजनापैकी अशा प्रकारे जोडलेला दंड किती? 18 व्यंजनांना आहे. किती व्यंजनांना? 18. आता तुम्ही मला फास्ट सांगायचं. 34 व्यंजनापैकी ज्या व्यंजनाला दंडच नाही असं व्यंजन आहे एक, कोणतं? र. मध्ये दंड आहे असे आहेत 2, क आणि फ. त्यानंतर शेवटी स्वतंत्र दंड आहे असे आहेत 3, ग, न आणि श. त्यानंतर अर्धा दंड असणारे किती आहेत? 10. मग हे 10. आणि जोडलेला दंड असणारे किती आहेत मित्रांनो? 18. हे 18. यावर कसा कसा प्रश्न येतो? सरळ या वर्णांची संख्या विचारते. जसं आता विचारलं ना की शेवटी स्वतंत्र दंड असणारी व्यंजन किती? 3. किंवा मग तुम्हाला काय करतात, खाली काही व्यंजन देतात, या सगळ्या व्यंजनापैकी काही व्यंजन देतात आणि विचारलं जातं खालीलपैकी जोडलेला दंड असणारी व्यंजन ओळखा. मग आपल्याला ही व्यंजन ओळखता आली पाहिजे. असा शेवटी जोडलेला दंड असणारी व्यंजन बघा, सगळी तीच आहे. शेवटी जोडलेला दंड बघा, स शेवटी जोडलेला दंड.
कळतं मी काय बोलतोय? मग चला बोला एकदा फास्ट मध्ये. दंडच नसणारा व्यंजन र एकच, मध्ये दंड असणारी व्यंजनं 2, शेवटी स्वतंत्र दंड असणारी व्यंजनं 3, त्यानंतर मला सांगा अर्धा दंड असणारी व्यंजनं 10 आणि जोडलेला दंड असणारी व्यंजनं 18. आपल्या प्रश्नाकडे येऊयात. बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे आपला? वर्णमालेत स्वतंत्र दंड असणारी व्यंजनं किती? 34 व्यंजनापैकी 3 व्यंजनं जी आहे तर ती स्वतंत्र दंड असणारी आहे. आणि ती कोणती रे मित्रांनो सांगा? ग, न आणि श. अशा प्रकारे मित्रांनो ही 3 व्यंजनं ही स्वतंत्र दंड असणारी व्यंजन आहे. एकदम सोप्या आणि साध्या भाषेत या गोष्टी मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. मी अशी अपेक्षा करतो मित्रांनो ह्या गोष्टी तुमच्या सहज लक्षात आल्या असतील. आलं लक्षात? ओके. आता मित्रांनो प्रश्नांची संख्या, पहिलं लेक्चर होता, पहिला भाग होता. हळूहळू आपण प्रश्नांची संख्या पण वाढू आपल्या डिस्कस करणाऱ्या कंटेंटनुसार. आलं लक्षात? मी अशी अपेक्षा करतो. ह्या आता हे तुम्हाला सांगू का मित्रांनो, याच्यावर जे सांगितलं ना मी, याच्यावर असंख्य प्रश्न तयार होऊ शकतात आणि आतापर्यंत झालेले पण आहेत. सहज सुटतो जर एवढं परफेक्ट असेल. मी तुम्हाला स्वरांचे उच्चारास लागणाऱ्या कालमानुसार 3 प्रकार सांगितले, उच्चार स्थानानुसार 2 प्रकार सांगितले. असंख्य प्रश्न तुमच्या यावर सुटू शकतात. आलं लक्षात? आणि जसं जसं आपण पुढे जाऊ ना मित्रांनो तसं तसं अजून खूप महत्वाचे मुद्दे आपण हळूहळू डिस्कस करूयात. प्रश्नांची संख्या पण हळूहळू वाढूयात. आलं लक्षात? आता मी अशी अपेक्षा करतो मित्रांनो, मी अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेत सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही समजून घेतलेल्या आहे. खरंच तुम्हाला वाटत असेल की नाही सर खूप सुंदरपणे शांतपणे सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतात, परत परत गोष्टी रिव्हाइज करतात जेणेकरून आमच्या जास्त लक्षात राहायला मदत होते आणि खरंच या गोष्टी सगळ्या आपल्या एक्झामला कामं येणार आहेत असं जर मनातून वाटत असेल तर मित्रांनो लेक्चर शेअर करायला विसरू नका, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांना सांगायला विसरूच नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अजून खूप साऱ्या गोष्टी आपल्या लेक्चरवर येणार आहेत, आपल्या सिरीजवर, आपल्या युट्यूब चॅनलवर येणार आहेत. लक्षात? मी अशी अपेक्षा करतो मित्रांनो सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या समजल्या असेल. हळूहळू आपण प्रश्नांची संख्याही वाढवू आणि वेळही वाढवू. आता आपण इथेच थांबतोय. चलो, थँक्यू सो मच.